मला काही एवढी हवस नव्हती ह्यांच्या घरी यायची बी, पण आता रस्त्याने चालले होते, म्हणलं जाता जाता विचारावं. माझं राशीन गाव आहे, राशीनमध्ये माझं स्वतःचं घर आहे, माझं स्वतःचं घर आहे. तर हे आता तुम्ही बघितलं ना मागाच्या व्हिडिओमध्ये, त्या पवारताई म्हणून, त्यांची इंस्टाग्रामला पण ID व्हायरल आहे बघा, तुम्ही जाऊन बघा. त्या पवारताई म्हणून आहेत ना, त्या चुलत ननंद आहेत माझ्या, सख्या चुलत ननंद. तर त्यांच्या वडिलांनी काय केलंय, त्यांच्या वडिलांनी काय केलंय, माझं जे घर आहे ना ते माझं घर त्यांच्या नावावर करून घेतलंय, म्हणजे माझ्या मिस्टरांचं घर. हा, मग तुम्ही सांगा, मला आज घरासाठी एवढं इकडे तिकडे फिरायची वेळ आली, मग ह्यांच्या वडिलांचं काम आहे का नाही माझी जागा माझं घर माझे मला द्यायचं? आ, मला इथं एवढं इकडं तिकडं फिरायची काय गरज आहे का? मी माझ्या नवऱ्याच्या गावात कसं पण धुणं भांडी काय पण काम करून जगन ना. तिकडं लोकांचं शेण काढून राहीन मी. मग बोलायला गेलं की लगेच माझा व्हिडिओ काढतात, कुठं काय करतात, तुझंच ID व्हायरल आहे का? माझी पण ID व्हायरल आहे, मी माझ्या पण ID टाकते. चू, आपल्याला कुणी आवाज दिला ग? बघितलं का? मी फक्त रस्त्याने जाता जाता एवढंच म्हणले की ताई तुम्ही तुमच्या वडिलांना फोन करून सांगा. आणि मध्ये पण मी लय भांडणं केली, मध्ये पण गेलते मी, तर त्यांच्या वडिलांना बोलले तर बोलाय पण तयार नाहीत की हा बाबा तुझं हाय, तुझी जागा धर. तर वरनं त्यांचे लेकी पण काय म्हणतात, कुठं तुला मुलगा आहे का? मुलगा असला तर ठीक आहे, मग माझ्याच हक्काचं मला नाही, मी काय हात धरून गेले होते का नवऱ्याचा? मी पण लग्न लावूनच गेले होते ना, सांगा तुम्हीच मला. चला बोलवते.